हाय गाईज, हा आहे 1988 पासून ते 2002 पर्यंत बनलेला 25 पैशाचा गेंडा छाप कॉईन. ह्याला गेंडा छाप यासाठी म्हणतात की याच्या फ्रंट साईडला गेंडा आणि बॅक साईडला 25 पैसे, एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला इंडिया, तसेच 25 आकड्याच्या वरती अशोक स्तंभ आहे. हा फेराटिक स्टेनलेस स्टीलने बनलेला म्हणजेच FSSचा कॉईन आहे. याचं वजन आहे 2.85 ग्राम, साईज 19 mm आणि शेप आहे सर्क्युलर. हा कॉईन 1988 पासून ते 2002 पर्यंत छापला गेला होता. 1988चे बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद, नोएडा आणि ओटावा असे 5 मिनिटने छापलेले कॉईन आहेत. त्यामधील बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद हे तिन्ही स्केअर्स कंडिशनमध्ये आलेले आहेत, ज्यांची किंमत आहे बॉम्बे 75 रुपये, कलकत्ता 100 रुपये आणि हैदराबाद 75 रुपये. त्यानंतर 1989चा सुद्धा हैदराबाद स्केअरमध्ये आलेला आहे, परंतु याची काही जास्त व्हॅल्यू नाही आहे. मॅक्सिमम त्याला 30 रुपये मिळू शकतात. आणि बॉम्बेचा 1989चा स्केअर कॅटेगरीमधील कॉईन हा 100 रुपये UNC कंडिशनला आहे. तसेच 1990मध्ये बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा या 4ही मिनिटने कॉईन्स छापले होते. यामधील कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा हे तीनही कॉईन स्केअर कंडिशनला आलेले आहे, परंतु बॉम्बे हा कॉमनच आहे. स्केअर कंडिशनमध्ये 1990ची 25 पैशाची गेंडाछाप किंमत आहे 30 ते 40 रुपये UNC कंडिशनला. त्यानंतर आहे 1991. यामध्ये बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा या 4ही मिनिटने हा कॉईन छापला होता, परंतु सध्याला स्केअर कंडिशनमध्ये आहे तो आहे हैदराबाद मिंटचा. स्केअर कंडिशनमध्ये याच्यामध्ये प्राईस त्याची मॅक्सिमम 30 रुपयेपर्यंत पोचलेली आहे UNC कंडिशनला. त्यानंतर आहे 1992, 1992. यामध्ये सुद्धा 4ही मिनिटने कॉईन छापले गेले होते. त्यापैकी कलकत्ता आणि हैदराबाद या दोघांची किंमत वाढलेली आहे. ते दोन्ही स्केअर कंडिशनमध्ये गेलेले आहेत, ज्यांची किंमत आहे 100 ते 125 रुपये. यानंतर येतो 1993. हा 25 पैशाचा सगळ्यात जास्त महागडा असलेला कॉईन 1993 हैदराबाद हा रेअर कंडिशनला आलेला आहे. बॉम्बे आणि कलकत्ता हे स्केअर कंडिशनमध्ये आहेत, ज्याची किंमत 250 ते 300 रुपये आहे, परंतु हैदराबाद 20,000 रुपयाच्या वरती UNC कंडिशनमध्ये मिळतात. आणि एक्स्ट्रा फाईन कंडिशन असेल तरीही 8,000 रुपये कुठेही गेलेले नाही आहेत. परंतु नोएडाचा या 1993 मधील नोएडा कॉमन आहे. त्यानंतर येतो तो 1994 सालचा गेंडा छापचा कॉईन. त्यामध्ये 4ही मिनिटने कॉईन्स छापले गेले होते. त्यापैकी हैदराबाद कॉईन हा स्केअर कॅटेगरीमध्ये आलेला आहे, परंतु त्याची एवढी जास्त किंमत नाही आहे, तरी तो एक कॉईन 30 रुपयाला विकला जातो. 1994 नंतर आहे 1995. यामधील बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद आणि नोएडा हे 4ही मिनिटचे कॉईन्स. त्यापैकी हैदराबादची किंमत ही लगभग 75 रुपये, कलकत्ताची किंमत ही 100 रुपये आणि बॉम्बेची किंमत ही 100 रुपयेपर्यंत पोचलेली आहे UNC कंडिशनला. आता त्यानंतरचा आहे तो आहे 1996. ह्यामध्ये आपल्याला
बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा या चारही मिंटने छापले गेलेले कॉईन दिसतात. आणि हे 1996चे सर्व कॉईन्स कॉमन आहेत. त्याच्यानंतर आहे 1997. 1997मध्ये सुद्धा या चारही मिंटने कॉईन्स छापले होते. त्यापैकी बॉम्बे आणि नोएडा हे 30 ते 50 रुपयापर्यंत मिळतात. आणि कलकत्ता आणि हैदराबाद हे दोन्ही स्केअर कॅटेगरीमध्ये आहेत. हैदराबादची किंमत लगभग 500 रुपयेपर्यंत पोचलेली आहे आणि कलकत्ता याची किंमत 75 रुपयापर्यंत पोचलेली आहे. हैदराबाद 1993च्या नंतर 1997चा हा हैदराबाद सगळ्यात जास्त स्केअर आहे. त्यानंतर येते 1998, 1999 आणि 2000 या तीनही वर्षातील कॉईन्स हे कॉमन कॅटेगरीमध्ये आहेत. सध्या त्यांची ANC कंडिशनला प्राईस चाललेली आहे 20 रुपये. त्यानंतर येतो तो 2001चा बॉम्बे मिंट, कलकत्ता मिंट आणि हैदराबाद मिंट. यामध्ये 2001 आणि 2002मध्ये नोएडा मिंटने कॉईन्स छापलेले नव्हते. त्यामुळे याच्यातील फक्त 2001मधील बॉम्बे आणि 2002मधील हैदराबाद हे 2 कॉईन्स स्केअर कॅटेगरीमध्ये आलेले आहेत आणि यांची लगभग किंमत आहे 40 ते 50 रुपये. 25 पैशाची 40 ते 50 रुपये किंमत मिळणे खूप अवघड आहे. आणि काही 25 पैसे तर 20-20 हजारावरती जाऊन बसलेत, जसे की 1993. हे इतके रेअर कॉईन्स आहेत की हे कुणापाशी सापडले सुद्धा जात नाहीत. परंतु आपल्याकडे आपण लहानपणापासून बघत आलोय, जे 90ची मुलं आहेत किंवा ज्यांनी हे 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 50 पैसे असे आपल्या हातामध्ये घेऊन 4 आण्याचे चॉकलेट्स वगैरे आणलेत, अशा काही मुलांपाशी अजूनही हे कॉईन्स आहेत जे की रेअर कंडिशनला आहेत आणि त्यांना ते कॉईन्स माहीतसुद्धा नाही आहेत, कुठेतरी कोपऱ्यात पेटीमध्ये पडलेले असतात. असे काही कॉईन्स तुमच्याजवळ असतील तर त्यांना शोधा, सांभाळून ठेवा. यांची किंमत खूप वाढत आहे, कारण यांना बंद होऊन आज जवळपास 24 वर्षे झालेली आहेत. आणि 24 वर्षाच्या नंतर जर तुम्हाला 4 आणे म्हणजेच 25 पैसे 20 रुपयाची कमीत कमी किंमत देऊ शकतात, एक्स्ट्रा फाईन कंडिशन किंवा UNC कंडिशनमध्ये म्हणा, म्हणजे त्याची किंमत किती वाढली असेल तुम्ही विचार करून बघा. आणि असे काही कॉईन्स असतील तर तुम्ही नक्की सांभाळून ठेवा. आणि अशाच काही माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.